and the seventh subject General Science. Lesson number 1, the living world adaptation and classification. जीवसृष्टी आणि जीवसृष्टी अनुकूलन आणि वर्गीकरण. Adaptation in animals. प्राण्यांमधील अनुकूलन. Make a list of animals in your surrounding. तुमच्या सभोवतालच्या प्राण्यांची यादी करा. Compare the diversity of animals listed by your friends with your list. तुम्ही तयार केलेली प्राण्यांची यादी आणि तुमच्या मित्रांनी तयार केलेली प्राण्यांची यादी यात तुलना करा. Discuss the habitats, food habits, characteristics of body structure like vertebral column, wings, gills, tails, etc. and prepare a chart. अधिवास, खाण्याच्या सवयी, पाठीचा कणा, पंख, कल्ले, शेपटी इत्यादी शरीराच्या रचनांची वैशिष्ट्ये याबाबत चर्चा करा आणि एक तक्ता तयार करा. What differences do you see between terrestrial and aquatic animal? तुम्हाला भूचर आणि जलचर प्राण्यांमध्ये काय फरक दिसतो? As compared to terrestrial animals, the skin and the body shape of aquatic animals appear to have undergone changes. म्हणजे भूचर प्राण्यांच्या तुलनेत जलचर प्राण्यांची त्वचा आणि शरीराचा आकार यात बदल झालेला आहे. Fishes have scales on the skin and fins on the body. माशांच्या त्वचेवर खवले असतात आणि शरीरावर पर असतात. Their body tapers toward both its ends like spindle. त्यांचं शरीर हे दोन्ही टोकांना निमुळते होत जाते. Fish breathe with gills instead of a nose. मासे हे नाकाऐवजी कल्याणी श्वास घेतात. Their eyes have transfer eyelids. त्यांच्या डोळ्यांवर पारदर्शक पापण्या असतात. They have air blunders within the body to help them to float. त्यांच्या तरंगण्यास मदत करण्यासाठी हवेच्या पिशव्या असतात. Observe the body of the frog, duck and tortoise. बेडूक, बदक आणि कासव यांच्या शरीराचं निरीक्षण करा. Of what use are their legs to these animals? या प्राण्यांसाठी त्यांचे पाय काय काम करतात? What helps frog to breathe underwater? बेडकाला पाण्याखाली श्वास घेण्यात काय मदत करते? Of what use are the long hind legs of the frog? बेडकाचे मागचे पाय काय उपयोग? बेडकांच्या मागच्या पायांचा काय उपयोग आहे? Why doesn't a dog get wet in water? बदक पाण्यात ओला का होत नाही? As the frog and duck have webbed toes, they can use their legs like oars. बेडकाला आणि बदकाला जाळीदार बोटं असतात ज्यांचा वापर ते वल्ह्यांप्रमाणे करतात. Water flows off the waxy feather of birds like duck and waterhen. बदक आणि पाणकोंबडी सारख्या पक्ष्यांच्या मेणसट पंखांवरून पाणी सहज वाहून जाते. Webbed toes, sleepy, smooth skin, and triangular head help frog to swim easily through water. जाळीदार बोटं, निरसळी आणि गुळगुळीत त्वचा आणि त्रिकोणी डोकं हे बेडकाला पाण्यावर सहज तरंगण्यास मदत करते. They can live on land as well as in water due to their ability to breathe through the skin in water and using the nose and lungs on land. पाण्यात त्वचेद्वारे आणि जमिनीवर नाक आणि फुफ्फुसांद्वारे श्वास घेण्याच्या क्षमतेमुळे बेडूक हा जमिनीवर तसेच पाण्यातही राहू शकतो. The typical colors of a frog's back help it to hide among grasses. बेडकाच्या
पाठीवर असलेल्या विशिष्ट रंगामुळे त्याला गवतात लपण्यास मदत होते. मेक अ लिस्ट ऑफ द नेम ऑफ सम अदर amphibians you know and study their adaptation. तुम्हाला माहीत असलेल्या इतर काही उभयचर प्राण्यांची यादी करा आणि त्यांच्या अनुकूलतेचा अभ्यास करा. थँक्यू.